शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी अगोदर ठाकरेंच्या वकिलांची आज दिल्लीत बैठक पार पडली। या बैठकीत शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह हे गोठवण्यात यावं अशी मागणी ठाकरे गटाचे वकील करणार असल्याची माहिती मिळते। अंतिम निर्णयापर्यंत शिंदे यांना दिलेले पक्ष चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी केली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आता ही मागणी करणार आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, आपण पाहतोय शिवसेना पक्ष चिन्हा प्रकरणी ठाकरेंच्या वकिलांची बैठक संपन्न झाली। काय घडले नेमकं या बैठकीत? बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तात्काळ उद्या सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील। दुसरा मुद्दा हा आहे की शिवसेना मूळ पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आलेला आहे। मात्र हा मूळ पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या वर्षभरापासून या प्रकरणावरती सुनावणी झालेली नाहीये। त्यामुळं आता आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे अंतिम निर्णयापर्यंत गोठवण्यात यावं अशी मागणी ठाकरेंच्या वकिलाकडनं करण्यात येणार आहे। मात्र या सगळ्यांच्या मध्ये एक महत्त्वाची बाब आहे कारण निवडणूक आयोग ही स्वायत्त बॉडी आहे, संस्था आहे आणि त्याच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मागणी केली होती आणि त्या मागणीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं घड्याळ या चिन्हाखाली लिहिण्यात यावं असं अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते। त्यानुसार ते लिहिण्यातही आलं होतं। आता या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने शिवाजी, या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।